खूप राग आलाय, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजेच तो व्यक्ती ग्रेसफुल आहे. कारण कोणताही व्यक्ती असा सहजासहजी शांत राहू शकत नाही. जो स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या माइंडसेटवर काम करतो, तोच व्यक्ती ग्रेसफुल असू शकतो. एक छोटंसं उदाहरण पाहू. ज्यावेळेस महात्मा गांधी एका सभेमध्ये बोलत होते आणि खूप सारे अनुभव सांगत होते. त्यावेळेस एक तरुण उठला, त्याच्या डोळ्यात सगळा राग होता. तो महात्मा गांधीजींना म्हटला, की तुमच्या अहिंसेमुळे ह्या देशाचं सगळं नुकसानच होत आहे. तुम्ही देशाचं चांगलंच करू शकणार नाही. त्यावेळेस महात्मा गांधी शांत, नम्र आणि स्मित हास्याने त्याच्या डोळ्याकडे पाहिलं आणि महात्मा गांधी म्हटले, की "तू देशाचा शब्द ज्यावेळेस बोलला ना, तर मी आदर करतो तुझा. पण हा जो राग आहे ना, त्याचा उपयोग ज्यावेळेस तू स्वतःवर प्रेम करशील आणि त्याच्यानंतर तू देशाकडे पाहशील, तर नक्कीच ह्या रागाचा उपयोग देशासाठी होऊ शकतो. त्याच्यामध्ये तू काम करू शकतो. हे फक्त चिडवून तू आता माझ्याशी बोलला, ह्याचं मला काहीच वाईट वाटत नाही. पण तू ज्यावेळेस स्वतःवर प्रेम करशील ना, त्यावेळेस तुझा नजरिया नक्कीच बदलेल. म्हणजेच काय, ज्यावेळेस महात्मा गांधी असं त्या व्यक्तीला बोलले ना, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. कारण महात्मा गांधी फक्त बोलले नव्हते, त्याच्या मनाला स्पर्श केला होता. म्हणजेच काय, जे व्यक्ती ग्रेसफुल असतात ना, ते समोर स्मित हास्याने राहतात. मनात कितीही वादळ असेल, तर स्वतःच्या माइंडसेटवर काम करतात. शांत राहतात, नम्र राहतात. त्यांचं क्वालिटी असते. म्हणजे कितीही रागवलेले असतील ना, ते शांतच असतात. ते नॅचरली आकर्षित दिसतात. ते दिखाऊपणा करतच नाही. आणि मोठा आवाज करणे म्हणजे तुम्ही खूप मोठे झालात असं काहीच नाही. शांततेमध्येही तुम्ही ग्रेसफुल राहू शकतात. शांततेमध्येही तुमच्या जी ओळख आहे, ती व्यक्तीला ओळखू येऊ शकते. त्यामुळे ग्रेसफुल व्यक्तीला जर तुम्हाला ओळखायचं असेल, तर त्यांची क्वालिटी तुमच्या लगेच लक्षात येईल. अशी व्यक्ती दुसऱ्यांनी कितीही अपमान केला, तरी ते नक्कीच समोरच्या व्यक्तीला सन्मानाने आणि खूप छान त्याच्या विचारांचं कौतुक करूनच बोलतात. अशी व्यक्ती जर तुम्ही पाहिली, तर नक्कीच तुम्ही त्यांना ओळखलं पाहिजे. आणि जर जास्तीत जास्त तुम्हाला अशी व्यक्ती नाही ओळखता आली, तर तुम्ही हा पॉइंट ग्रेसफुल राहणं स्वतःमध्ये इन्क्लूड करून घ्या. म्हणजे नक्कीच तुम्हाला खूप छान आनंद भेटेल.